लोचने रूप पाहता पाहता सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले वो साजने सुख झाले साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजन तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल तो माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा हे तो माधव बरवा तो माधव बरवा हे तो माधव बरवा हे तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा हे तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर देवीवर तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा
बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम हरी जय जय राम द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या दुसरे चरणा संतांची या दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे 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 समचरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभुम जगननेत पानी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहसम विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपणदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाजी नमो सद्गुरु तुकया ज्ञान देवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयाचे आठवे शब्द सृष्ट्यांगवे सारस्वताघवे जिभे सिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुके मणे रस होते ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हाता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊसो निठाय एवढे भाग्य हो येऊन मेषासी ते नमस्कारुनी आता भस्म उटी रुंड माळा भस्म उटी रुंड माळा
हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार शरण शरण जी हनुमंता तुम्हाला राम तुता काय भक्ती जात्या वाटा मज दावा में सुबटा हनुमंता तुम्हाला राम तुता काय भक्ती जात्या वाटा श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख पाहता गोवळी खाय त्यांचे उष्ठावळी करते नामाचे चिंतन गडे कानोबाचे ध्यान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला म्हटलेला उच्चारलेला गायलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत जगद्गुरु जगद्वंद्य वैराग्य शिरोमणी देहूचे साधू श्री तुकोबाराया यांचा हा चार चरणाचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आणि गोपाळाचं अनन्य साधारण प्रेम आहे. या अभंगात महाराजांनी अतिशय गोड वर्णन केलंय. महाराज म्हणतात एकीकडे बघितलं तर या विश्वाचा मालक आहे आणि दुसरीकडे बघितलं तर गवळ्याची पोर आहेत. भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा ही गुणवर्य वसती जेद जो हा देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव. अरे विश्वाचा मालक एकीकडे आहे आणि एकीकडे कुठली गवळ्याची पोरं आहेत भक्ती करणारे. महाराज म्हणतात पाहता म्हणून शब्द वापरला. एकीकडे देव एकीकडे सवंगडी गवळ्याची पोरं पाहता गोवळी. काय केलं या विश्वाच्या मालकाने श्रीकृष्ण परमात्म्याने खाय त्यांची उष्टावळी. त्या गोपाळांचं या परमात्म्याने उष्ट खाल्लं. कारण उष्ट खाणं हे शास्त्राला मान्य नाही. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात उष्ट खाऊच नये कारण तो तामसी आहार आहे. यात यामम गतरसम पूतिम पर्युषितंच यत उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामस प्रियम. उष्ट खाणं म्हणजे तामस आहार आहे. पण या विश्वाच्या मालकानं उष्ट खाल्लं त्याचं कारण करीते नामाचे चिंतन. नामचिंतनाशिवाय हे गोपाळ काही करत नाहीत. गडी कानोबाचे ध्यान इतकंच नाही. महाराज म्हणतात भगवंतावर जर एखादा डाव आला खेळता खेळता तर ते डावही देव देतात. आली द्यावी डाई. आणि महाराजांनी पुढे लिहिलंय वळत्या करत असताना गायी राखताना वळत्याचा ज्या वेळेला नंबर येईल त्यावेळेला पळत पळत जाऊन देवाने वळती करावी. 10 वळत्या मागे गायी. आणि या परमात्म्याने या गोपाळांना किती गोड काला दिलाय. पण महाराज म्हणतात काला हा सगळ्याला मिळणार आहे पण त्यामध्ये शब्द वापरलाय एका ठिकाणी मिळणार आहे पण कुणाला एक ठाई काला तुका म्हणे भाविकाला. जे भाविक आहेत त्यांना काळा मिळणार आहे. म्हणून महाराज भावना किती शुद्ध आणि सात्विक असली पाहिजे त्याच्याशिवाय भक्ती होणार नाही आणि महाराज प्रसाद मिळणार नाही. कारण प्रसादे सर्व दुःखानां प्रसादाशिवाय
जीवनातलं जन्म मरण संपणार नाही. महाराज म्हणतात त्याच्याकरता भाविक बनावं लागेल. तुका म्हणे भाविकाला, पण गोपाळांचं चिंतन केलं. करते नामाचे चिंतन गडे कानोबाचे ध्यान. अभंगाचा सरळ शब्दशः भाव आपल्या समोर ठेवलेला आहे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार महत्त्वाचा, तो म्हणजे असा. श्री क्षेत्र वाखरी, तालुका फलटण, जिल्हा सातारा या पवित्र नगरीमध्ये गेली 39 वर्ष होऊन गेली आणि 40व्या वर्षाची आज सांगता होते. खरं तर आज वाखरी राहिली नाही, आज खरंच पंढरपूर झालं. असा उत्साह कार्यक्रमामध्ये आपण दर्शवला. त्यामध्ये संयोजक आयोजक सगळ्यांची नावं माझ्या पाठ आहेत, पण चुकून कुणाचा अंतकरण दुखावू नये म्हणून मी कुणाचा नाम निर्देश करणार नाही. काही पडद्यामागून सहकार्य करतायत, काही समोरून करतायत. महिला असतील, पुरुष असतील, माझे तरुण बांधव असतील, खऱ्या अर्थाने मनापासून देणगीदार असतील, अन्नदाते असतील, इतर झाडणारे असतील, इथं महाराज सगळी व्यवस्था करणारे सगळे मंडळी असतील. आपल्या सर्वांच्या चरणाला स्पर्श करूया. आणि खरं तर 7 दिवसामध्ये खूप मोठं सहकार्य ग्रामस्थाने केलं. त्यात महत्त्वाचं कीर्तनकार आणण्याकरता ज्यांनी सौजन्य दिलं त्या सगळ्यांची नावं आपण रोज वाचलेली आहेत. पण आज माझ्याकरता ज्यांचं सौजन्य आहे, आदरणीय श्री दादासो बापूराव ढेकळे, माझे चेअरमन, कैलासवासी पवित्रा सुदाम जाधव यांचे स्मरणार्थ चिरंजीव अमोल सुदाम जाधव यांच्यातर्फे आणि आदरणीय श्री संभाजी राजाराम बिटले गुरुजी यांचा आज सौजन्य आहे. या सर्वांकरता आपण टाळी वाजवली पाहिजे, कारण खऱ्या अर्थाने याच्याशिवाय कार्यक्रम होणार नाही. आणि गावकऱ्यांनी खूप सुंदर असं नियोजन केलं. मनापासून गावकऱ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि यावर्षी जे जे गेले त्यांची श्रद्धांजली आपण वाहिलेली आहे. तरी त्यात परवा 13व्या दिवशी आदरणीय यशवंत गरड त्यांनाही सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर कीर्तनाकरता आज असा अफाट जनसमुदाय जमला आहे. माझ्या माता भगिनी सगळ्याच. खरं तर आज त्यांना बसण्याकरता जागा नाही. कोणी 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 कसं कसं बसतंय. वास्तविक पुरुषांनी पलीकडे बसायला पाहिजे होतं, पण आता विक्षेप होईल. असू द्या, कारण अजूनही महिला मंडळी येत आहेत. असू द्या. खऱ्या अर्थाने मला वाटलं नव्हतं की हा मंडप पुरायचा नाही, पण महाराज पहिल्याच दिवशी लक्षात आलं का आल्याच्या दिवशी जागा पुरणार नाही. आणि वास्तवता आज खूप सगळे सर्व क्षेत्रातले सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ, आयोजक, नियोजक सगळेच आपण जमलेले आहात. महाराष्ट्रातील नामवंत मंडळी आपल्या गावामध्ये आपण त्यांची 7 दिवस 6 दिवस सेवा ऐकली. त्यामध्ये गायनाचार्य हरिभक्तपरायण आदरणीय उद्धवजी महाराज, त्यांनाही वंदन करतो. माझ्या उजव्या हाताला आदरणीय आमचे भास्करजी महाराज मोठे, त्यांनाही वंदन करतो. मारुती महाराज आहेत, आमचे तुतारी वादक आहेत, गावातले चोपदार आहेत, सगळी मंडळी आहेत. इकडून आमचे हेमंतदादा असतील, विजयदादा, हे सगळे मंडळी महाराज आहेत विणेकरी. आणि महाराष्ट्रामध्ये खूप ज्यांचं पकवाजामध्ये नावलौकिक आहे, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे किशोरजी दादा, त्यांनाही, विशालजी दादा, त्यांनाही मनापासून दंडवत करतो. उजव्या हाताला आपल्या गावचं भूषण भागाचे वैभव असणारे हरिभक्तपरायण गणेश महाराज, त्यांनाही वंदन करतो. राहिलं साहिलं कोणी, पुढं सगळी वडीलधारी मंडळी आहेत, महाराज असेल, जाधव महाराज आहेत, सगळी मंडळी असतील. खरं तर मी आज विशेष करून मला आठवण होते ती काटकर अण्णांची, साहेबांची. तुम्ही म्हणाल महाराज मुद्दाम म्हणून नाव घेत नाही, म्हणजे मनापासून, की ज्या अण्णांचं स्वप्न होतं की एक दिवस मला सुद्धा बऱ्याच वेळेला ते म्हणायचे, अरे गणेश आपल्याला 36वं वर्ष फार मोठं करायचं, म्हणजे 40वं वर्ष येणारं खूप मोठं करायचं आहे असं ते बोलायचे. पण आज त्यांचा संकल्प पूर्ण झाला असं म्हणायला काय अडचण, कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण. खरं तर सगळ्यांची आठवण होते हो. या गावामध्ये एकही अशी स्त्री नाही, एकही महिला नाही, माझी आई नाही, बहीण नाही, माझे दादा नाहीत की मला जीव लावत नाहीत, असं एकही मला माणूस आठवत नाही
की माझ्यावरती तो प्रेम करत नाही. म्हणजे ओरिजिनल वस्तुस्थिती, नुसती स्तुती नाही. खरं तर मी माझं भाग्य समजतो की मला असं वाटतं कधी कधी मी याच गावात जन्माला यायला पाहिजे होतो बाबा, ठीक आहे. पण चुकून तिकडं गेलो की काय. म्हणजे इतकं प्रेम आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा दर्शन घेतो. आणि आज आपल्या गावाचा सप्ताह महाराष्ट्रामध्ये आपल्या गावचा सप्ताह दिसला पाहिजे म्हणून आमच्या विशालदादाने CMK आमचे यूट्यूब चॅनलवाले ते आज उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. म्हणजे हा आमचा सप्ताह तुम्ही महाराष्ट्रभर गाजवावा अशी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा सर्वांचं दर्शन भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये हनुमंतरायाच्या दरबारामध्ये खूप उत्साहाने सांगता करतोय. माझ्याकडे सांगते करता फक्त 15 मिनटं शिल्लक आहेत. म्हणजे नियोजित माझी वेळ फक्त 15 मिनटाची आहे. पण तसं काय काळजी करू नका, 4-5 वाजेपर्यंत सोडतो. जास्त वेळ घेणार नाही. आज महाराज इतर कीर्तनं वेगळी आणि आजचं कीर्तन वेगळं. इतर कीर्तनाचा विधी वेगळा आणि आजच्या कीर्तनाचा विधी वेगळा. इतर कीर्तनामध्ये भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करून अंतरी ठसावी मूर्ती श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरती. इतर कीर्तनामध्ये कीर्तनकाराने ज्ञान सांगावं, समाजाने ऐकावं. इतर कीर्तनामध्ये कीर्तनकाराने भक्ती सांगावी, समाजाने ऐकावी. कीर्तनकाराने वैराग्य सांगावं आणि समाजाने ते अंगीकृत करून घ्यावं. हा कीर्तनाचा विधी आहे. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. पण आजच्या कीर्तनाचा विधी चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळ, केले देवे गोकुळ. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळ, केले देवे गोकुळ, केले देवे गोकुळ. दारुभव सागरीचे उंच नीच अधिकारी. आजच्या दिवशी जे चरित्र गोकुळामध्ये केलंय, मथुरेतलं नाही, द्वारकेतलं पण नाही, हस्तिनापुरामधलंही नाही, आज चरित्र जे गोकुळामध्ये केलंय त्याचं महाराज वर्णन करायचं. खरं तर भगवंताचं चरित्र आपल्यासारख्याने वर्णन होणार नाही. त्याचं कारण सांगतो. असद्गिरी समस्यात कज्जलम सिंधु पात्रे, सुरतरुवरु शाखा लेखनिम पत्र मुर्वी, लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं, तदपि तव गुणाना मिषपारम न याति. शास्त्रकाराने लिहिलं, भगवंताच्या चरित्राला लिहिण्याकरता स्वतः सरस्वती बसली, समुद्राची शाई केली, पर्वताचा पेन केला आणि या पृथ्वीचा कागद जरी केला तरी भगवंताचं चरित्र संपणार नाही. आपण काय वर्णन करायचं. पण चरित्राशिवाय सांगता नाही. 1 दिवसाचा कार्यक्रम असो, 2 दिवसाचा असो, 6 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो, नाहीतर चातुर्मास असो, पण सांगता मात्र काल्याच्या कीर्तनाने. का? ज्ञानोबरायांची ओवी. मंदिराची आकामा कळसू, परम गंगेशी सिंधू प्रवेशू. म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात, जोपर्यंत मंदिराला कळस बसत नाही तोपर्यंत कितीही मंदिराला रंगरंगोटी केली तरी मंदिर अपूर्ण आहे. ज्या दिवशी मंदिराला कळस त्या दिवशी मंदिर पूर्ण. महाराज, नदीचा प्रवास किती जरी लांब असला तरी समुद्राला जाईपर्यंत तिचं पूर्णत्व नाही. तसं कितीही कार्यक्रम किती दिवसाचा असला काल्याच्या कीर्तनाशिवाय सांगता नाही. म्हणून आजचं कीर्तन विठ्ठला त्या भगवंताच्या चरित्राला सुरुवात करूया. बाई तुझा लाडका काना तोलाच गोड वाट. जरा आवाज वाढव.
तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुझा गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुझा गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुझा गोड वाटे याच्या घोड्या किती सांगू ग याच्या घोड्या किती सांगू ग मही सिंधू पत्राटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे तुला गोड वाटे पाठिंबा तर काढून घेतला नाही टायमिंग आहे ना बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे काय लीला केल्यात भगवंताने महाराज पण या लीलेच्या अगोदर थोडा अभंग बघूया एक 10 मिनिटाचा भगवंताचं चरित्र आणि चरित्र करता करता माझ्या भगवंताने गोपाळांचं उष्ट खाल्लं कसं खाल्लं प्रसंग सांगतो जरा लक्ष देऊन आहे का एके दिवशी पेंद्याच्या घरी पेंद्याच्या आईनं सुंदर अशी कढी केली जिरी मिरी घातली कढीपत्ता घातला अशी मस्त फोडणी दिली कशाला कढीला थोडीशी आंबट थोडीशी गोड थोडीशी तिखट तोंडाला पाणी सुरू देऊ नका अशी सुंदर कढी केली आणि उन्हाचे दिवस होते अशी सुंदर कढी बनवली कोणी बनवली पेंद्याच्या आईनं कढी बनवली आणि पेंद्या खेळत होता पेंद्याला हाक मारली पेंद्या अरे ऊन पडलंय हे बघ तुझ्यामुळं मी कढी बनवली आहे उन्हामुळं जरा लवकर घरामध्ये आणि तेवढी कढी पिऊन घे पेंद्याला आनंद वाटला आणि हा पेंद्या खेळता खेळता घरामध्ये आला आणि आईनं तेव्हा ग्लास असेल का नाही मला माहित नाही पण लोट्यामध्ये तांब्यामध्ये ग्लासामध्ये कढी दिली आईनं कोणाला पेंद्याला महाराज इतका वास खमंग आलाय कढीचा कोणाला पेंद्याला खूप खूप सुंदर इतका सुंदर नाही पूर्वीचा काळच तसा होता हो खूप चव असायची शेजारच्या घरी जर भाजी केली तर शेजारीने म्हणायची का ग मेथीची भाजी केली काय नाही पूर्वीचा काळ होता आता ते महाराज त्या दिवशी म्हणले ना ऐका ना डबाभर मसाला चव नाही ऐका पूर्वीच्या काळात भाकर सुद्धा अशी फुगायची आता करणारच फुगलेली असती तर भाकर कशी फुगायची जाऊ दे तो भाग वेगळा आहे ऐका याचा अर्थ असा खऱ्या अर्थाने इतकी सुंदर कढीचा वास येत होता आणि जसा तो ग्लास पेंद्याने हातामध्ये घेतला आता तोंडाला लावणार भगवंताची आठवण झाली खरं सांगू का पूर्वीच्या काळातल्या महिला पहिला नैवेद्य भाकरी करताना नैवेद्य महाराज थोडंसं दामट करायच्या आणि देवकरता व्हायच्या बरं का आता राहिलं नाही घास घ्यायच्या अगोदर भगवंताची आठवण झाली पाहिजे आपल्याला रोज पाणी भरून ओम सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यंकरवावहे तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहे म्हटलं पाहिजे त्या भगवंताची पहिल्यांदा आठवण जेवताना झालीच पाहिजे माझ्या भगवंताची आठवण त्या पेंदेला झाली म्हणलं लका किती आईनं गोड कढी केली माझ्या देवाला दिली पाहिजे सांगू का मित्राची आठवण सुद्धा चांगलेपणात झाली पाहिजे वाईट प्रसंगी तर मित्राची आठवण कोणी बी करत आहे पण चांगल्या प्रसंगामध्ये सुद्धा माणसाला मित्र आठवला पाहिजे सुंदर घरामध्ये वातावरण आहे मित्राला बोलवलं पाहिजे महाराज आपल्याला आठवण होती मित्राची पण वाईट वेळेला महाराज प्रसंग आहे आता कडी तोंडाला लावणार आहे आणि या विश्वाच्या मालकाची म्हणजे श्रीकृष्णाची या पेंद्याला आठवण झाली म्हटलं नाही लका प्यायचे नाही एकट्यानं देवाकडे घेऊन जायचे पण आता प्रसंग असा आहे आईचं म्हणजे पेंद्याच्या आईचं आणि कृष्णाच्या यशोदा मातेचं काही दिवसापूर्वीच भांडण झालं होतं आता कृष्णाला तर कडी न्यायची भांडण तर या दोघींचं झालंय
इतकं गोड बोलायला सुरुवात केली महाराज. आई काय तुझ्या हाताला चव आहे, किती किती छान, किती गोड कडी केलीस. आई म्हणले मूड द्या ग बस, मी कृष्णाला लिहू द्या ना. तिने ओळखलं स्तुती करता ह्याला काहीतरी पाहिजे. करू कळणार नाही तर कुणाला कळेल, आणि कळायलाच पाहिजे. आपला मुलगा कुठल्या कॅटेगरीत आहे, आपली मुलगी कुठे आहे हे आईला कळत, कोण म्हणतं कळत. आणि लक्षात आलं ह्याचा भाव. आणि मग आईनं सांगितलं इथं तुला काय प्यायची ती पी, कृष्णाला नेऊ देणार नाही म्हणजे नाही. म्हणलं आता हे मोठं बोलतं, इथं काय अवघड आहे, आपलं काय चाललं. बघ आता महाराज वैनी उघडा दार हाका मारी. अरे बाळंत पण करतो विश्वाचा मालक, का उगीच करतो का. इतकं भक्ताचं प्रेम असतं देवावरती आहे का. आणि मग मात्र त्या पेंद्याने देवा करता काय केलं जरा लक्ष द्या. हातामध्ये ग्लास घेतला आणि कडी प्यायला सुरुवात केली. जरा लक्ष द्या. आता पेंद्याला तर देवाला कडी न्यायची होती, ग्लास तर नेता येत नव्हता. पेंद्यानं असं तोंड गच्च भरलं आणि हो का हिथं लॉक टाकलं, हिथं 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 लॉक टाकलं. पेंद्यानं आता खालू जाऊ देत नव्हता. आणि असे गाल, आता मला नाही तर असे गाल असे फुगवले महाराज गाल, एवढी गच्च तोंडामध्ये कडी भरली पेंद्यानं. कशा करता, भगवंताला देण्याकरता. कशा तोंडामध्ये, ऐका. आणि मग मात्र हा पेंद्या निघालाय. आता बोलणं बंद झालंय, तोंड असं गाल फुग्या झाल्यासारखं तोंड असं फुगलंय. आता मात्र पेंद्या धावत धावत देवाकडे निघालाय. पण चांगल्या कामाला अडचणी जास्त. आम्हाला बी गडबडीत कधी कीर्तनाला पोहोचायचं म्हणलं की नक्की मशी आडव्या येणार. आणि त्या असं आता तर असं अवघड झालंय राव. ते मालक तर नुसतं डोळा वाटरूनच बघतंय गाडीवाल्याकडे. असं म्हणजे रोडलाच असतात बघा जनावर, बरं का. हे खरी परिस्थिती सांगतो. आणि चांगल्या कामाला अडचणी जास्त, आणि वेळ झाल्यावर तर जास्तच येतात आता महाराज. आणि तसंच असतंय हो, चांगल्या रोडला गतिरोधक जास्तच असतं. आणि मग मात्र पेंद्याला जायचं होतं देवाकडे, कारण कडी आज जाऊ नये असं वाटत होतं. ती देवाला पोचली पाहिजे. पेंद्या निघाला होता, पण आडवे गोपाळ येत होते. पेंद्या अरे काय झालंय, गाल फुगी झाली का काय, गाल का फुगलेत, अरे नेमकं काय झालंय सांग ना. तो नुसतं असं म्हणायचा, असं करायचं, बाजूला हो, कसं बाजूला हो म्हणायचा. पेंद्या बाजूला हो म्हणायचा. महाराज तसा तसा पळत पळत गेला. आणि श्रीकृष्ण परमात्मा महालाच्या जवळ एका भिंतीला टेकून सुंदर देव उभे होते. देवाला आता बोलता येत ना, अर्थातच पेंद्याला बोलता येत नव्हतं. पण महाराज या जगाच्या मालकाला सगळं कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, येते अंतर. विश्वी विश्वंबर, विश्वी विश्वंबर परिहारची न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, येते अंतर. विश्वी विश्वंबर, विश्वी विश्वंबर परिहारची न लगे. मी केलं ते कुणी बघितलं नाही. मुंगी के पाव में घुंगरू बजाए ओही परमात्मा सुनता है. कर्म करायला कधी चुकायचं नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहारची न लगे. अरे कळतं त्याला, लगेच कळालं. अरे माझा भक्त येतोय. कडी कुठं आणली देवाच्या लक्षात आलं. आणि या जगाच्या मालकडे पेंद्याकडे बघितलं, इतका आनंद झाला देवाला. देवाला खुणवत होता, देवा तोंड असं करा, असं करायचं. तोंड असं म्हणजे आ करा म्हणायचं होतं, पण खुणवायचं कसं. देवाला म्हणायचं देवा तोंड असं आ करा म्हणायला लागला. आता देवाला कळतच होतो. आता देव जवळ आले महाराज. आणि या जगाच्या मालकानं आपलं तोंड असं आ केलं.
आणि बघता बघता माझ्या पेंद्यानं भक्तानं देवाच्या तोंडाला तोंड लावलं. महाराज म्हणतात खाय त्यांची पाहता गोबारे 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 पाहता पाहता गोवारी पाहता गोवारी पाहता गोवारी पाहता गोवारी पाहता गोवारी हे पाहता गोवारी पाहता गोवारी पाहता गोवारी पाहता गोवारी पाहता गोवारी पाहता गोवारी पाहता जेवण्याकरता यायचं वृंदावनामध्ये ठरलं. पण महाराज सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते. काहींच्या घरामध्ये फार गरिबी असते, काहींच्या घरामध्ये फार मोठी श्रीमंती असते. वाक्य देतो, लय गरिबी आली तरी लाजू नका आणि लय श्रीमंती आली तरी हुलून जाऊ नका. या जगामध्ये तो पूर असतो, कधी गरिबीचा असेल, कधी श्रीमंतीचा असेल, कधी सुखाचा असेल तर कधी दुःखाचा असेल. पण पूर हा शब्द ओसरणारा असतो. देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता कायात आहे. मधुमंगल इतका गरीब आहे, इतका गरीब आहे, 2-2 दिवस घरामध्ये काय होत नाही तर श्रीकृष्ण परमात्मा गाई राखायला यायचे तर मधुमंगलाची मधुकरी भाकरी शिदोरी घेऊन यायचे. देव सांभाळतो. या जगामध्ये असा एक तरी माणूस आहे का तो एक दिवस आता जेवला नाही असं कधी ऐकलंय आपण? नाही. या जगाच्या मालकाला या जगातल्या सगळ्यांची काळजी आहे. पोषतो जगाशी एकलात. अरे लाखोवर समाज आहे माऊली सोबत, तुकोबाराय सोबत. कधी ऐकलं एखादा वारकरी उपाशी राहिला? नाही हो. त्या मालकाला काळजी आहे, विश्वंभर आहे तो. चला त्या मधुमंगलाच्या घरी फार मोठी गरीब आहे. देवाने तर सांगितलंय शिदुऱ्या घेऊन या. आईकडे गेलं, म्हणलं आई आता मी काय नेणार, आपल्या घरात तर स्वयंपाकच नसतो, बघ ना काहीतरी बनव नाही. आई गेली उतरंडीला. थोडंसं ताक होतं, शिळ झालेला, आंबट वास येत होता.
म्हणले हे बघ घरात काहीच नाही, आज तर काही जेवायला मिळणार नाही, पण तुला ताक न्यायचं असलं तर घेऊन जा. त्यानं ताक घेतलं महाराज, आणि तांब्यामध्ये घेतलेलं ताक वास आला. महाराज घराच्या बाहेर पडला, सगळे शिदोरी चांगले हलतील, मी कसा आता हे शिळं ताक नेऊ, वास येत होता. मग मात्र हा मधुमंगल घरही सोडलं आणि देवाकडे पण नाही गेला. गरिबी फार वाईट असते हो, अनुभवली असेल कधी कधी कोणी कोणी. जगामध्ये सगळ्यात वाईट दुःख काय असेल तर ते गरिबीचं दुःख आहे. आणि एखाद्याच्या घरात खरंच खायला मिळत नसेल तर त्याच्या एवढं दुःख महाराज नाही बोलता येत, त्याच्याबद्दल नाही बोलू शकत आपण. आणि मधुमंगल आता उभा राहिलाय, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, एका झाडाच्या बुंथ्याला उभा राहिलाय मधुमंगल. देवानं बोलावलंय, मी नाही जाऊ शकत, मी देवाला कसं असं ताक देणार शिळ. पण जगाच्या मालकाला कळालं, सगळे आलेत, सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्यात. आणि देव म्हणतात, का रे मधुमंगल नाही दिसला तुम्हाला? नाही म्हणले देवा, तो आलाच नाही. जाऊ दे म्हणले, नाही येऊ द्या, चला घ्या म्हटले जेवायला. देवाने सांगितलं नाही, तो येईपर्यंत नाही जेवणार. आणि मग मात्र तो येत नाही, आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः जात आहेत त्याच्याकडे. जातात, निघाले देव, माहित आहे देवाला कुठं उभा येतो, एका झाडाच्या बुंत्याला उभा राहिलेला हा मधुमंगल. आणि जेव्हा महाराज देवाला येताना बघितलं, आणखी रडू यायला लागलं. जसं या जगाचा मालक प्रेम करतो. जेव्हा सुदामजी सांगतात, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे विश्वाचं मालकाचं किती प्रेम असतं भक्तावर, आहे का? सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, ए मेहमान कैसा अजीब आ गया है. मधुमंगलाने बघितलं देव येत आहेत, आनंद झाला महाराज. पण गळगळ अश्रूच्या धारा व्हायला लागल्या डोळ्यातून. आणि या विश्वाच्या मालकाने कडकडून मिठी मारली मधुमंगला. जेव्हा एखादा श्रीमंत गरीबाला मिठी मारतो ना, तो आनंद काही वेगळा असतो. मिठी मारली, एवढा आनंद झाला. पण ताकाचं जे तांब्या होता तो पाठीमागे धरला. आता देवाने बघितलं, काय आणलं रे, लपवतोस का माझ्यापासून, असं म्हणताना महाराज त्या मधुमंगलाने तो तांब्या असा वरी करायला घेतला. आणि बघता बघता तो तांब्या अंगावरती सांडून गेला. जरा लक्ष देऊन ऐका, केला का? ठाला विठाला 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 आणि तांब्या अंगावरती पडला. आता लक्ष देऊन ऐका, या जगाच्या मालकाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अंगावरती सांडलेलं ताक, एवढा त्याचा वास येत होता आंबट. पण महाराज स्वतःच्या जिभेनं स्वतःच्या तोंडाने चाटला. म्हणून महाराजांनी लिहिलंय, खाय त्यांची उस्तावरे खाय त्यांचे उस्तावरे
त्यांची उष्टावळी का खात असेल? महाराजांनी सांगितलं करते नामाचे चिंतन. गडी काय केलं या गोपाळांनी? काम सारुनी सकळ अवघे मिळाले गोपाळ, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोर्या. अरे सर्वस्वाचा त्याग केला या गोपाळांनी. जसं गवळणी म्हणतात याच्यासाठी व थोडा आवाज द्या, केले नाना याग याच्यासाठी व त्याची येले भोग. अशी उपासना केली महाराज. करते नामाचे चिंतन गडी कानोबाची. तो काय करतो? आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाय. आणि तो काला देतो एके ठाई काला, तो का म्हणे भाविकाला. थोड्या लीला सांगणार एक 5-10 मिनिटाच्या. पण भजनानंतर असं गोड भजन करायचं. अभंगाचा भाव झालाय असं समजूया. थोडं भजन करून थोडं चरित्र बघूया. पण माझी विनंती आज लहान थोर महिला पुरुष, वाट्यावर कट्ट्यावर गप्पा मारणारे, मोबाईलमध्ये बिझी असणारे सगळेच सावधान आणि सगळ्यांनी आज